हॅलो ऑल. आज 29 मार्च म्हणजे आपली जी जम्बो पीसीबी टेस्ट सिरीज सुरू आहे त्या पीसीबीचा आज पहिला फुल सिलेबस पेपर आहे. तुम्ही टेस्ट सिरीजला आतापर्यंत जो रिस्पॉन्स दिला आहे त्यासाठी तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पेपरची क्वालिटी तुम्ही सगळे बघताच आहात, सगळीकडे आपल्याच टेस्ट सिरीजच्या चर्चा आहेत. आता फुल सिलेबसचा जो पेपर आहे यामध्ये मी सर्वांना एक गोष्ट अगोदरच क्लिअर करतोय की प्रत्येक विद्यार्थ्याचा इन्क्लुडिंग मी ज्या वेळेला प्रिपरेशन करत होतो तेव्हापासून ज्यावेळेला फुल सिलेबस पेपर येतात त्यावेळेला सुरुवातीचे 3 ते 4 पेपर स्कोर डाऊन येतो, कारण आपल्याला एवढ्या सगळ्या सिलेबसचा आवाका आणि त्या रिकॉलिंगला थोडं अडॅप्ट व्हायला वेळ लागत असतो. तर पहिले 3 ते 4 पेपर स्कोर डाऊन येणार आहे प्रत्येकाचा, त्याच्यात काहीही पॅनिक व्हायचं नाहीये. मी वर्गात जी माझी स्वतःची स्टोरी सांगत असतो त्यावेळेलाही मी हेच सांगतो की पहिले 3-4 पेपर माझा स्कोर डाऊन झाला होता. डिप्रेशन वाटणं स्वाभाविक आहे. त्यानंतर तुम्ही जसं रिव्हिजन कंटिन्यू करत राहता तुमचा स्कोर हळूहळू वाढून जातो आणि 7व्या-8व्या पेपरला स्कोर परत नॉर्मल येऊन जाईल. सेकंड थिंग, तुमचं जे काय युनिट वाईज पेपरमध्ये परफॉर्मन्स होता त्यापेक्षा फुल सिलेबसमध्ये एकदा तुमच्या रिव्हिजन नीट झालं तर परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होऊन जातो. कारण जर रिव्हिजन चांगली असेल तर कम्पेअर्ड टू युनिट वाईज पेपर फुल सिलेबसमध्ये स्कोअर करणं सोपं आहे. आणि त्याचं सरळ कारण असं आहे की प्रत्येक टॉपिकवर हार्डली 2-3 क्वेश्चन्स येतात. म्हणजे तुमचा एखादा टॉपिक किंवा एखादं सेक्शन वीक जरी असेल तर ते स्कोअर फार खाली आणू नाही शकत, कारण फुल सिलेबसमध्ये पर टॉपिक वेटेज किंवा पर टॉपिक नंबर ऑफ क्वेश्चन्सच कमी होतात. तर त्यामुळे फुल सिलेबसला रिव्हिजन प्रॉपर करा. स्कोअर कमी आला तर पॅनिक होऊ नका, तो वाढणार आहे आणि युनिट वाईज पेपरपेक्षा अजून चांगला वाढणार आहे. तिसरं की येत्या 3 एप्रिल पासून आपली 11वीची बॅच सुरू होतीये 10वीतून 11वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, ज्याचा वेळ सकाळी 9 ते 10:30 असेल बायोलॉजीचा. आणि जे जे तुमच्या माहितीतले नात्यातले विद्यार्थी आहेत ज्यांनी यावर्षी 10वीचा पेपर दिलाय त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा, नक्की पोहोचवा की 3 मार्च पासून केबीसीची 3 एप्रिल पासून केबीसीची 11वीची बॅच स्टार्ट होतीये, पहिली बॅच 11 साठी. दुसरं असं की 6 एप्रिलला म्हणजे येणाऱ्या संडेला रेप्लिका ऑर्गनाइज केली आहे. ही जी रेप्लिका आहे ती हुबेहूब नीट सारखी ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे. सेंटर विवेकानंद कॉलेज आहे. मागच्या वेळेलाही आपण रेप्लिका ऑर्गनाइज केली होती जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनातली भीती जी आहे ती दूर होईल. तो रेप्लिकाचा पेपरही फुल सिलेबस असेल आणि पेपरचा टायमिंग 2 ते 5 असेल, जो की नीटचा टायमिंग असतो. तर जेही विद्यार्थी म्हणजे आपले जे स्टुडंट्स आहेत त्यांना तर हा पेपर द्यायचाच आहे, पण जे इतर कोणी विद्यार्थी या एक्झामचा एक्सपिरियन्स करू इच्छित असेल त्यांनाही तुम्ही हा मेसेज पोहोचा, तेही ही परीक्षा देऊ शकतात. रेप्लिकाच्या तयारीला लागा. तिथपर्यंत तुमचे काही फुल सिलेबस पेपर झालेले असतील आणि आता तुम्हाला नवीन काहीच नाही वाचायचं, तेच वाचायचं आणि त्याच्यावरच पेपर द्यायचा. म्हणजे फुल सिलेबसला आता नवीन काही नाही वाचायचंय. एकदा का सिलेबस पूर्ण रिवाइज झाला तर तेच परत इथून पूर्ण महिनाभर रिवाइज करायचंय. तर स्कोअर तुमचा नक्कीच इम्प्रूव्ह होणार आहे. रेप्लिकाच्या तयारीला लागा आणि जेही 10वीतून 11वीत जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना सांगा की 3 एप्रिलला आपली पहिली 11वीची बॅच स्टार्ट होतीये. वेळ असेल सकाळी 9 ते 10:30. ऑल द बेस्ट. थँक्यू.